काल आपण संसरण म्हणजे एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश किंवा एका शरीरातून आत्म्याचा प्रवेश याच्यामधलं संसरण हा प्रकरण आपण पाहिलं. आणि ह्या शब्द साम्याचा की नेमका का गैरअर्थ निघाले तर बाबासाहेबांनी याच्यामध्ये लिहिलं की बुद्धाच्या काळामध्ये की सर्व त्रिपिटक किंवा बुद्धाचे सगळे उपदेश हे कंठस्थ असायचे आणि मग ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा भिक्षूच्या माध्यमातून आणि आजही आपण बघतो की बऱ्याचशा गोष्टी जर त्या कंठस्थ असतील किंवा एक दुसऱ्याच्या मुखातून दुसरीकडे फैलावत करायच्या असतील तर त्याच्यामध्ये काही भर तरी पडते किंवा त्याच्यातून काहीतरी कमी तरी होतं किंवा शब्द साधर्म्य असतील तर शब्द बदलले जातात. आणि म्हणून ह्या गैरसमजुतीमुळे किंवा याच्या गैरसमजामुळे बुद्धाच्या ह्या सिद्धांतामध्ये बरीचशी भेसळ झाली. आणि ती भेसळ मला वाटतंय बाबासाहेब लिहितात की ती भेसळ की जेव्हा लिखाण हे अस्तित्वात आलं तेव्हा ही भेसळ ब्राह्मणांनी केली. आणि म्हणून जर बुद्धाची वचनं आपल्याला तपासून घ्यायची असतील तर त्यांना 3 कसोट्या सांगितल्या होत्या. काल 3 कसोट्या आपण त्या बघितल्या की बुद्धाने काही त्याची मतं ही एकदम ठोक पद्धतीने सांगितलेली की याच्यामध्ये बदल होऊ शकत नाही, ही होणारच. काही याच्यामध्ये त्यांनी बदल सांगितला की जसं मी मागच्या वेळेस आपण बघितलं होतं की सियाचीन किंवा लडाखमध्ये जर एखादा सैनिक -डिग्री याच्यामध्ये तो नोकरी करतो, ड्युटी करतोय, त्याच्या शरीराला जर एखाद्या पेयाची गरज असेल तर मग मात्र तिथं ते सेल प्रिन्सिपल म्हणून काम करेल, तत्व म्हणून काम करेल. परंतु जिथे गरज नाही, तसंच हत्येविषयी आपण बघितलं होतं की हत्या ही त्यांची इच्छा आणि आवश्यकता याच्यानुसार की अकारण सांगितलं की अकारण कुठलीही हत्या करू नये ही बुद्धाला अपेक्षित होती. आणि मग परत सिद्धांतात बुद्धाच्या त्या आपण पहिल्या सिद्धांतावर जातो की बुद्धाचा सिद्धांत हा माध्यमिक सिद्धांत आहे की तो मध्यामध्ये आहे की तो टोकाची भूमिका घेत नाही, एकदम वरच्या टोकालाही जात नाही तर खालच्या टोकालाही जात नाही, म्हणून मध्यम भूमिका बुद्ध घेतो. आणि त्याचप्रमाणे हे बुद्धाच्या ह्या काही शब्दाचे गैरसमज झाले म्हणून ते घुसळण झालेली आहे. आणि म्हणून बुद्धाचं वाणी कुठली किंवा बुद्धाचं कुठली वाणी आहे हे जर आपल्याला तपासून पाहायचं असेल तर आम्ही शेवटची कसोटी सांगितली की ते तर्कावरती आणि अनुमानावरती घासून घेतलं पाहिजे. आणि ते जर तर्क आणि अनुमान किंवा माणसाच्या हिताचं जर ते नसेल, कारण बिना माणसाच्या हिताच्या गोष्टी बुद्धाने केल्याच नाहीत. बुद्धाचा धर्म हा माणसाच्या केंद्रित आहे आणि तो माणसाला फक्त खाली त्याच्या हिता आणि सुखाच्याच शिकवण देतो. त्याच्या व्यतिरिक्त जर काही असेल तर ते बुद्धाचं वचन समजू नये असं बाबासाहेब ह्या ग्रंथामध्ये लिहितात. भाग 3 आहे. दुसरं प्रकरण आहे बौद्धाचा जीवन मार्ग. आता सगळ्याच गोष्टीमध्ये प्रत्येक जर आपण परत म्हटलं की धर्म म्हटला की धर्माच्या जीवन पद्धती आल्या, वागण्याच्या तऱ्हा आल्या, वागण्याची पद्धत आली. मग पार राहणं, वागणं, बोलणं, कृती करणं ह्या प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं. मग बुद्धाच्या याच्यामध्ये नेमकी बुद्धाची जीवन पद्धती कशी आहे, कारण बुद्धाने पहिलंच सांगितलं की हा धर्म नाही, हा धम्म आहे. आणि मग बुद्धाच्या तत्वज्ञानानुसार चालणं म्हणजे रस्ता वाट आहे. आणि त्या वाटेहून चालायचं तर मग बुद्धाची जीवन पद्धती कशी असली पाहिजे, त्यांचा मार्ग कसा असला पाहिजे, त्याविषयी बाबासाहेबांनी प्रकरण लिहिलंय की बुद्धाचा मार्ग वेगवेगळ्या मार्गातून जातो. आणि बुद्धाची ती शिकवण आहे की जी बुद्धाच्या मार्गावरून चालायला शिकवते. तर काय शिकवते तर पहिलंच प्रकरण आहे सत, असत आणि पाप. आपण मागेही जसं धम्म, अधम्म आणि सद्धम्म बघितलं, बिलकुल त्यालाच जोडून सत, असत आणि पाप. तर काय आहे नेमकं सत? सत म्हणजे सत्य.
असत म्हणजे काय, त्याच्या विरुद्ध. आणि पाप, आता इथे पाप हे बुद्धाच्या याच्यामध्ये पापापेक्षा त्यांनी कर्म म्हणजे कुशल किंवा अकुशल कर्माला किंमत दिलेली. पण बाबासाहेब या प्रकरणामध्ये लिहितात की सत, असत आणि पाप. तर काय प्रकरण आहे ते आपण तपासून पाहूया, बघूया काय होते. शुभ कार्य करीत राहा, अशुभ कार्यात सहभागी बनू नका, पाप कर्म करू नका, हा बौद्धाचा जीवन मार्ग आहे. आपण शेवटला म्हणतो की नाही, सब्ब पापस करणं कुशलस उपसंपदा सचित परियोदपनं एतं बुद्धानस. पण बिलकुल ह्या ओळीचा अर्थ तोच आहे की शुभ कर्म करत राहा, अकुशल कर्मापासून अलग राहा, पाप कर्म करू नका, हा बुद्धाच्या शासनाचा मार्ग आहे. म्हणजे शील मार्ग आहे. तुम्हाला त्या मार्गावरून चालायचं असेल की सोप्या भाषेत आहे की कुठलंही अशुभ कर्म करू नका, शुभ कर्म करत राहा. मग आता शुभ कर्मामध्ये काय येतं नेमकं? आता आपण इथं हा ग्रंथ वाचतो, हे शुभ आहे की अशुभ आहे? शुभच आहे ना. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही ग्रहण करता. आता जर समजा एखाद्या ठिकाणी कीर्तन चालू असेल आणि सगळी लोक ऐकतात, त्याला आपण काय म्हणू? शुभ म्हणून. जर चांगलं सांगत असेल तर शुभ, पण तो जर वाईट सांगत असेल तर अशुभ आहे. म्हणून इथे म्हणतात की नेहमी शुभ करत राहा, नेहमी कार्य शुभ करत राहा. आता तुम्ही कीर्तन ऐकलेत की नाही मला माहिती नाही. धम्म सांगण्याच्याही पद्धती कशा असतात. कधी जर तुम्ही कीर्तन ऐकलं नसेल तर बरेच त्यांच्या धर्मामध्ये नीती आणि काय सांगतात की तिथे उदाहरण देताना सांगतात की संत संत येती घरातोची दिवाळी दसरा, त्यांची म्हण. आणि त्यांची एवढी सेवा केली पाहिजे, मग ते संत आसाराम बापू असले तरी चालतं त्यांच्याकडे. तर इथे एका कीर्तनामध्ये, मी ऐकलेलं कीर्तन आहे युट्यूबवर, असं प्रत्यक्ष नाही, तर त्या कीर्तनामध्ये महाराज सांगतात की त्यांच्या घरी संत येतात. तुकाराम महाराजाच्या नावावर खपवलंय त्यांनी की म्हणजे धम्म अनितीमध्ये कसा खपवतात. तुकाराम महाराजाच्या घरात म्हणतात जेवण द्यायला पीठच नसतं, आणि मग संत तर देवा समान आहेत, ते आले तर केलं पाहिजे. आता म्हणजे किती खोटं सांगतात ते बघा. तुकाराम महाराज गरीब नव्हते, त्यांच्या घरी एक पिढी होती चांगली, दुकानही होतं त्यांच्या घरी आणि त्यांच्या घरी जमीनही होती. पण हे कसं खपवतात? धम्म बघा, सत धम्म सांगण्याची पद्धत, सत असत आणि पाप कशाला म्हणतात ते सांगतो. आणि मग त्यांनी सांगितलं की घरात तर दाणा नाही, घरात पीठ नाही. मग महाराजाच्या बायकोनी बघितलं घरात पीठ नाही, तर मग काय केली, मागच्या दरवाजाने आपली दुकानदाराकडे गेली. दुकानदाराने सांगितलं की मागची तुझी खूप उधारी आहे, आता म्हणून काही देणार नाही. दुकानदार बी सद्वर्तनी नव्हता, आणि म्हणून तो म्हणतो की तू जर मला शरीर सुखाची अपेक्षा करतो, तू जर देणार असशील तर मग मात्र तुला देतो. पण मग ती बाई सांगते की नाही नाही, माझ्या घरी संत आहेत, असं कर, तू अगोदर मला धान्य दे, मी त्यांना जेवू घालते आणि मग तुझी शरीर सुखाची इच्छा पूर्ण करेल. धान्य घेऊन येते, कीर्तनात सांगतात हे महाराज लोक, ते धान्य घेऊन येते आणि लोक एवढ्या शांत चित्ताने ऐकतात की किती सत्कृत्य चाललंय म्हणून. संतांचं पोट भरण्याकरता ती बाई स्वतःची इज्जतही द्यायला तयार होते. मग ती येते घरी, जेवण खाऊन घालते, संत निघून जातात आणि मग पाऊस सुरू होतो आणि म्हणून ती नवऱ्याला म्हणते की मला परत दुकानात जायचं. तर ते म्हणते कशाला? तर ती सांगते असा असा प्रकार झालेला आहे आणि मग मी त्याला कबूल केलेलं आहे. तर तोही पठ्ठ्या म्हणतो की बर, संतांच्या भोजनाकरता तू एवढं केलं, बाहेर पाऊस पडतोय, तर मग एक काम कर, तुझे पाय भरतील म्हणून मी तुला खांद्यावर घेऊन जातो. बघा, सद्धमा आणि हे कीर्तनात सांगतात ती, आणि लोक एवढ्या गांभीर्याने ऐकतात की त्यांना वाटतं हे किती पुण्याचं काम सुरू आहे. आणि खपवलंय कोणाच्या नावावरती? तुकाराम महाराजाच्या नाव. आणि म्हणून तो खांद्यावर घेऊन जातो तिथे आणि तो दुकानात सोडतो, बाहेर उभा राहतो. तर तो दुकानदार बघतो की एवढा बाहेर पाऊस पडलेला, या बाईचे पाय का नाही भिजले. आणि मग तिला विचारतो, ती सांगते माझ्या नवऱ्याने मला खांद्यावर घेऊन आणलं. आणि मग इथे महाराज म्हणतात बघा, संता करता किती मोठा त्याग. आता तुम्ही याला त्याग म्हणाल का? आणि तुकाराम महाराज खरंच करतील का? कारण का तुकाराम महाराजाचा एक अभंग आहे, भले तरी देऊ काशेची लंगोटी, नाठाळाच्या माती हानू काठी. असा अभंग लिहिणारा माणूस खरंच बायकोला खांद्यावर घेऊन जाईल का? लयच जर त्यानं काही कबूल केलं तर हातात दांडकं घेऊन जाईल बाबा, बायको तर काही घेऊन जाणार नाही. म्हणून इथे धम्म सांगतानाही
किती अधम्म सांगितलं जातं, म्हणजे सत सांगितलं जातं का नाही. तिथंच आमच्या भंतेजीने एक प्रवचन दिलं. मग आमच्या भंतेजी काय सांगतील. अशीच एक मुलगी होती. आता आपल्याकडे अजूनही काय झालं की नेमकं एक कुटुंब बौद्ध असतं आणि एक महार असतं. मग एकाच्या घरात दुरी असते, मग ते त्यांच्या घरी महाराजही येतात. आणि मग तिथं जर बौद्धाची मुलगी गेली तिची घुसमट होते ना, तिला ते आवडत नाही. कारण ते कधी खंडोबाला जाणं, आता हिची पंचायत होते. मग ती अशीच आमच्या एका भंतेजीच्या प्रवचनात आली, तिने सांगितलं म्हणे मग भंतेजी आमच्या घरी जाम प्रकार होतो. मी काय होतं म्हणे, माझा नवरा एवढा त्या महाराजाचा देव भोळा आहे की कुठलाही महाराज पकडून आणतो आणि त्याला जेव खाऊ घालतो, त्याला दक्षिणा देणं. बरं ते महाराज नुसते जेवण खाऊन जात नाही, जेवण खाऊन चांगली गोष्ट, पण ते गांजा पीत बसतात म्हणे घरात. मग आमच्या भंतेजीने तिला मंत्र दिला, मग जा म्हणे आता तू आणि हा मंत्राचा उपयोग कर. गेली ती नांदायला. आता याचा नेहमीच होतं, त्याने आपला परत एक महाराज पकडून आणला आणि ठेवला. म्हणे मी जाऊन गावातून काहीतरी घेऊन येतो, महाराजाला चांगलं जेवण बनव. आता हिला आमच्या भंतेजीने मंत्र दिला होता. ती बाई जोर जोरात लागली रडायला. या साधूला वाटलं काय झालं हिला. म्हणे बेटा का रडते. काय करावं म्हणे बा महाराज, 10 साधू मारले म्हणे माझ्या नवऱ्याला मागच्या दारात पुरले, आता तुमची पाळी आहे. म्हणजे असं कसं म्हणे तो सोल आणि मुसळ आणायला गेलाय म्हणे. असा तसा काही मारत नाही म्हणे, सोलानी बांधतो मुसळानी मारतो. आता असं म्हटल्यावर साधू बाबा थांबणार का. साधू बाबा आपलं आला नवरा घरी. अरे कुठे गेले महाराज. म्हणे महाराज विचित्र महाराज धरून आणला म्हणे तुम्ही आज. मग काय झालं. म्हणजे ते सोल आणि मुसळ मागत होता म्हणे. मी कुठून देऊ, घरात नव्हतं. काय वेळी म्हणे मागच्या याच्यात तर बांधलेलं आहे ते. मग याच्या हातात तो सोल, म्हणजे माहिती आहे तुम्हाला सोल कशाला म्हणतात, नाडा, मोठी दोरी. आणि मुसळ म्हणजे ते ठोकायचं. मग एका हातात तो दोरी आणि एका हातात मुसळ. हिनं सांगितलं होतं की माझा नवरा सोलन बांधून मुसळाने मारतो. महाराज पुढे गेले होते, ते हा जोरात आवाज द्यायचा महाराज आणि असं वर करायचा. महाराजाला वाटलं बाकी 10 घरी मारले, आता हा महाराज आणलाच महाराज. सांगण्याचा अर्थ असतो की धम्म सांगण्यामध्येही तुम्हाला सत असत आणि पाप हे सांगता आलं पाहिजे. म्हणून आपण इथे ऐकतो ते सत आहे, असत नाहीये आणि पापही नाही. कारण इथून जरी आपण कमी जरी असलो तरी आपण इथून बाहेर गेल्यावर किमान काही दिवस तरी आपण वाईट कृत्य करणार नाही. म्हणून आपण इथे काय ऐकतो, सत. म्हणून इथेच म्हटलंय की नेहमी कुशल कर्म करत राहा, अशुभ कर्मात सहभागी बनू नका आणि पाप कर्म करू नका. माणसाने एकदा शुभ कर्म केले की परत परत शुभ कर्म करत राहिले पाहिजे. शुभ कर्म इतके अविरत करीत राहावे की त्या जोगे अंतकरणातील सर्व इच्छाही शुभ कर्माकडे लागाव्या. शुभ कर्माचा संचय करीत राहणे सुखकर असते. आता त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की माणसाचं शरीर हे सवयीचं गुलाम आहे. की ज्याला मी जसं सांगितलं की कुठलाही माणूस आईच्या पोटातून चांगलं आणि वाईट शिकून येत नाही, त्याला बाहेरची परिस्थिती शिकवत असते. जर तुमचं घर धार्मिक असेल तर त्या घरातलं मुलंही धार्मिक होतं. पण तुमच्या घरातलं जर वातावरण अधार्मिक असेल किंवा घरातला बापच दारू पिणारा असेल तर ते मुलंही पाहतं आणि ते शिकतं. तर इथं हे म्हणतात की आपल्या शरीराला सवय लागली पाहिजे. तुम्ही बार बार चांगलं कर. मग छोट्या छोट्यापासून जरी तुम्ही करत गेला. आता छोटी गोष्ट कशी आहे की कोणी जरा गरजवंत दिसलं, आपल्याजवळ असेल तेवढं त्याला दिलं, कोण्या गरजवंताला मदत केली, कोणी आजारी माणसाला औषध पाणी बघितलं, एखादा भिक्षू असेल त्याला महिन्यातून एक वेळेस जरी आपण भोजन दिलं किंवा कुठल्या तरी याला गरीब लेकराची फीस भरली, हे छोटे 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 काम करताना तुमच्याकडे छोट्याचा संचय बनतो चांगल्या कामाचा. आणि एकदा तुमच्या शरीराला ती सवय पडली चांगलं काम करण्याची, ते चांगलं काम करतच राहतं. की जसं बचतीची सवय असली कोणाला तर छोटी छोटी बचत करताना संचय होतो, चांगला संचय होतो. तसंच कर्माचंही आहे, कर्माची एक बचत आहे. मग जशी चांगल्याची बचत आहे तशी वाईटाची बचत आहे. तुम्ही शरीराला जर वाईटच, एखादी बाई भांडखोरच असली तर तिच्यात काही सुधारणा होणार नाही. तिला कसं आमच्या सोसायटीची एक बाई म्हणतात अशी भांडते, मला येऊन सांगायचे एकदा, सारी सोसायटी तिला कंटाळली. मग त्या बाईला सोसायटीतल्या लोकांनी ठरवलं की बाबा हिच्याकडे बोलायचंच नाही, हिला बघायचंच नाही, भांडते. पण त्या बाईजवळचा साठा एवढाच मजबूत होता, आता सगळेजण ती आली की दरवाजा लावून घ्यायची, पण हिला तर भांडल्याशिवाय जमायचंच नाही.
मग तिने ठरवलं की गल्लीवर जाऊन उभं राहायचं, जो येईन जाईन त्याला भांडायचं, कारण तिच्याकडे तोच साठा होता ना. आणि म्हणून तुमच्याकडे जो साठा असेल तसे तुम्ही होता. जर तुमच्याकडे चांगल्याचा साठा असेल, संचय चांगल्याचा असेल तर तुम्ही चांगले होता, आणि तुमच्याकडे वाईटाचा साठा असेल तर वाईट होता. जर मनुष्य शुभ कर्म करीत असेल तर त्याने वारंवार करीत राहावे, त्यात त्याने आनंद मानावा. शुभ कर्माचा संचय आनंदकारक असतो. जोपर्यंत शुभ कर्माला परिपक्वता येत नाही तोपर्यंत सज्जन मनुष्यालाही दुर्दिन भोगावे लागतात, परंतु त्याचे शुभ कार्य परिपक्व झाले की त्यांना चांगले दिवस दिसू लागतात. आता कधी कधी आपण ऐकतो की भंतेजी आम्ही सगळ्याला मदत करतो, आम्ही याला तसं करतो, पण आमच्या शिष्याला वाईट काय येतं. बऱ्याच लोकांच्या बाबतीत घडतं ना, खरोखर चांगली माणसं असतात, सगळ्यावर करतात, मग त्यांच्याच घरातला मुलगा कधी आजारी पडेल, त्यांच्याच घरात चोरी होईल, त्यांच्याशीच कोणीतरी भांडायला येईल. त्याचा परिणाम का असतो असं, की तुम्ही केलेल्या जसं वाईट फळ पिकल्यावर तुम्हाला फळ देतं, तसंच सुखाचंही तसंच आहे, चांगल्या कर्माचंही तसंच आहे, की जोपर्यंत ते कर्म तुमचं पिकत नाही त्या कर्माला तोपर्यंत तुम्हाला फळ भेटणार नाही. आणि म्हणून की मी चांगलं करूनही मला जर वाईटच मिळणं, कधी कधी म्हणतात ना, काही मुलांना मी एका जणाला विचारलं, रिक्षात बसलो होतो, रिक्षा चालवणारा आपलं ते गुटखा खायचं, थुकायचं, त्या अंगावर यायचं आमच्या. आता आम्ही भंतीचे असल्यामुळं मग म्हटलं त्याला चांगलं आपण सांगावं की अरे बाबा चांगलं नाही, याने कॅन्सर बिन्सर होतो. मला वाटलं भंतीजी म्हटल्यावर ऐकून घेईन. ते म्हणे हो भंतीजी, जे नाही खात त्याला बी कॅन्सर होतो. तुझी बी गोष्ट खरी आहे म्हटलं. काही काही लोक जे नाही खात म्हणजे त्यालाही कॅन्सर होतो म्हणे, न खाणाऱ्यालाही होतं तर मग खाऊन घ्या म्हणे. याला काय बोलावं. मी म्हटलं भल्या माणसं बरं आहे, न खाणाऱ्याला बी कॅन्सर होतो, पण खाणाऱ्याचा कॅन्सर होतो तो कुत्र्याच्या मौतीनं मरतो, न खाणाऱ्याला कॅन्सर होतो तो माणसाच्या मौतीने मरतो. मग ते चूक झालं. तसंच आहे ते, की कधी कधी आपण चांगले कृत्य करत राहतो, मग फेडअप होतो की मी एवढं चांगलं करते, दान देते, भंतीजीला भोजन देते, तरी माझ्या घरातच बिमारी, माझ्या घरातच आजार आहे, मरू देत, मग ते नाही करत तर मी नाही करत, असं करून चालणार नाही. कारण तुम्ही केलेल्या चांगल्या कर्माचं फळ अजून पिकायचं आहे, आणि ते जर एकदा पिकलं की मग मात्र जसं दुःखाच्या पाठोपाठ वाईट कर्माच्या पाठोपाठ दुःख येतं, तसं चांगल्या कर्माच्या पाठोपाठी सुख अवश्य येतं. म्हणून थोडक्यात आपण ते कधी करायचं सोडू नये. जोपर्यंत ते मला बरोबर साधणार नाही असे माणसाने शुभ कर्मासंबंधी कधीच बोलू नये. थेंब पडून पात्र भरते. शुद्ध मनुष्य तरी थोडे थोडे शुभ कर्म करीत राहिला तरी परिणामी तो चांगुलपणाने भरून जातो. चंदन, धूप, कमळ, मधुमालती यांच्या सुगंधापेक्षा शील सदाचाराचा सुगंध अधिक असतो. धूप आणि चंदनाचा सुवास मंद असतो, परंतु शीलाचा सुवास उच्चपदी दरवळत जातो. अशुभ हे शुद्र समजून, जसं आहे की इथे लिहितात बाबासाहेब की फुलाला सुगंध असतो, पण फुलाचा सुगंध जर समजा ह्या बाजूने हवा इकडे असेल तर खालच्या बाजूलाच जातो ना, परंतु सदाचारी माणसाचा चारही बाजूने जातो. म्हणून जसं आपण जर बघितलं की सगळ्यातले आपले बाबासाहेब आहेत, तर यांचा सुगंध एकाच बाजूला आहे का, चारही बाजूने जातो. भगवान बुद्ध असतील, तुकाराम महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, कारण हे चारित्र्य संपन्न लोक होते, शीलवान लोक होते, सदाचारी होते, आणि म्हणून कुठल्याही सदाचारी माणसाचा सुवास हा चारही बाजूनी दरवळत असतो. म्हणून सदाचाराला बौद्ध धर्मामध्ये खूप मोठी किंमत आहे. सदाचार हा जीवन मार्ग आहे, बौद्ध धर्मातला जीवन मार्ग आहे, वागण्याची एक पद्धती आहे. अशुभ हे शूद्र समजू नका, ते मजकडून घडणार नाही असे म्हणू नका. थेंबा थेंबाने भांडे भरते, थोडे अशुभ घडतात ते वाढतच राहते. तसं अशुभालाही तुम्ही कमी नका समजू. कधी कधी काही काही माणसं काय होतात, जाऊ द्या ना, आज आमच्या घरी पार्टी आहे, साला आलाय म्हणून घेतो एक काय, आहे की नाही, थोडस आहे ना, त्याला तुम्ही कमी नका म्हणजे थोडसही ते थेंबा थेंबाने भरत जात. तसंच आपण आहे की कोणाची तरी एकाची चुगली केली, एकदा केली तर ते थेंबा थेंबाने भरत जाते. म्हणून अशुभालाही तुम्ही कमी समजू नका, कारण अशुभ गोष्ट तुम्ही जर ती बार बार करत गेले तर मग मात्र त्याचाही संचय होतो, आणि एकदा संचय झाला आणि ते कर्मफळ पिकलं की मग त्याचे परिणाम दिसायला लागतात. म्हणून अशुभही
कमी नाही. जसं चांगलं कराल तर तुम्हाला चांगलं फळ भेटेल, तसं अशुभ कराल तर अशुभ फळ भेटेल. ज्याच्या योगाने मागाहून खेद किंवा खंत वाटते आणि ज्याचे फळ स्वीकारताना अश्रू ढाळावे लागतात आणि शोक करावा लागतो, असे काम करणे बरे नाही. कधी कधी माणसाला काही काही गोष्टीचा शोक करावा लागतो. एका चोराची गोष्ट सांगतात, तुम्ही ऐकलं असेल की जेव्हा त्या चोराला कोर्टात उभं केलं आणि त्याला शिक्षा दिली, फाशीची शिक्षा दिली त्याला, चोराला. कथा आहे, सत्य घटना घडलेली असेल किंवा नसेल माहिती नाही. आणि मग त्याला शेवटची इच्छा विचारतात की काय पाहिजे तुला, तर तो म्हणतो मला माझ्या आईला भेटायचं. कारण आपल्यामध्ये सगळेजण सांगतात की आई ही देवाच्या समान आहे, आई ही. बघा मी तुम्हाला दुःख आणि पापाचं हे सांगतो. आणि जेव्हा त्याला शेवटची इच्छा ती भेटायला जाते तेव्हा तो आईच्या कानफटात मारतो आणि सगळ्याला अचंबा पडतो काय. आणि मग त्या चोराला तिथे शेवटची उपरती होती. तिथे काय सांगितलंय की ज्या कर्माने आपल्याला पश्चाताप होईल किंवा अश्रू ढाळायची वेळ येईल असं कर्म करू नये. कारण त्याने ज्याच्या लहान वयात चोरी केली असेल किंवा वाईट कृत्य केले असेल त्यावेळेस त्याची आईची जबाबदारी होती की त्याला शिकवणं. आणि तेव्हा तो म्हणतो की मी चोर, एवढा गुंड अट्टल चोर का झालो की तू मला शिक्षा नाही दिली. ही थापड जर तू मला त्यावेळेस मारली असती तर होऊ शकतं मी हा झालो नसतो. सांगण्याचा उद्देश असा आहे की अशुभ गोष्टी किंवा ह्या वाईट गोष्टी ह्या वेळीच जर आपण कंट्रोल नाही केला तर त्याचाही संचय होतो. म्हणून माणसाला शेवट खेद करायची वेळ आली नाही पाहिजे. कारण जे कर्म करतो आणि ज्याच्यापासून आपल्याला खेद होतो किंवा दुःख होतो की पश्चाताप करायची वेळ येते, असे कर्म आपण करूच नाही. कारण त्याही कर्माचे संचय होतो. जर मनुष्य दुष्टपणे बोलू लागला किंवा वागू लागला तर ज्याप्रमाणे गाडीच्या बैलाच्या खुरा मागून गाडीचे चाक धावत असते त्याप्रमाणे तशा माणसाच्या मागून दुःख धावत असते. आणि परत कधी कधी असं आपण कधी वागण्यात बोलण्यात मी म्हणतो ना, एक वेळ बाबा एखादी थापड मारलीच चालते पण वाईट बोलू नको, कारण ते शब्द विस्मृतीच जात नाही. मारलेला घाव कधी कधी बुजतो. आणि म्हणून इथे बुद्धही सांगतात की दुष्टपणाने कधी बोलू नका. कारण ह्याप्रमाणे जसं गाडीच्या चाका बैलाच्या खुराच्या पाठीमागं गाडीची चाकं येतात, त्याचप्रमाणे सुख किंवा दुःखाचे कर्माची फळं आपल्या पाठीमागं चालू राहतात, ती पिछा सोडत नाही. दुर्विचाराचे दमन करून परिपूर्णतेकडे जाण्याची त्वरा करा. जो शुभ कर्मात मागासलेला राहतो त्याचे मन पापामध्ये रममाण होते. आणि म्हणून म्हणतात ना की रिकामं घर हे रिकामं मन हे भूताचं घर असतं. म्हणून नेहमी कुशल कर्मात आपण वावरलं पाहिजे. जो कुशल कर्मात नाही, समजा एखादा घरी बाई एकटीच आहे तर मग तिने आपल्या कुठल्या तरी धार्मिक कार्यात गुंतून घ्यावा ना. आणि जर ती धार्मिक कार्यात नाही गुंतवली तर मन कधीही वाईटाकडे जास्त वळतं, चांगल्या गोष्टीकडे वळत नाही. मग कधी कधी सुनबाई कामाला, सासूबाई घरी असतात आणि सुनबाई कामाला जातात, मग बाजूच्या बी सासूबाई येतात, मग एकमेकीच्या सुनबाईच्या चुगल्या चालू होतात. मग जी ज्या सुनेची जास्त चुगली करेल तिला ही दुधाची चहा बनवते. पण तेच कर्म जर दोघी जणीने मिळून विहारात गेल्या तर चांगलं काम होईल, संचयही चांगला होईल आणि चांगल्या प्रकारच्या माणूस म्हणून किंवा सासू म्हणून त्या घरात चांगल्या राहतील. म्हणून इथे कर्म करतानाही की दुर्विचाराचं दमन करून परिपूर्णतेकडे जाण्याची त्वरा करा. जो शुभ कर्मात मागासलेला राहतो त्याचे मन पापामध्ये, म्हणून जो शुभ कर्म करण्यापासून रहित राहतो त्याचं मन नेहमी पापाकडे वळत राहतं. म्हणून तुमचं मनही आहे चांगल्या कामामध्ये वळवलं पाहिजे. जे कृत्य केले असता खंत वाटते, ज्याचे फळ स्वीकारताना अश्रू ढाळावे लागतात आणि शोक करावा लागतो, ते काम करणं इष्ट नव्हे. पाप कर्म करणाऱ्याला सुद्धा जोपर्यंत त्याची पापे पक्व झाली नाहीत तोपर्यंत सुख दिसत राहते, परंतु ज्यावेळी त्याची पापे परिपक्व होतात त्यावेळी त्याला दुःखाशिवाय काहीच दिसत नाही. व्यावहारिक जीवनात समजतानाही खूप सोपं आहे की एखाद्या माणसाने चोरी केली, मोठं घबाड मिळालं त्याला लाखभराचं, तर ती चोरीचे पैसे आणल्यानंतर जोपर्यंत याची चोरी उजेडात येत नाही तोपर्यंत तो सुखी असतो. मजाच असते ना, फुकटचा पैसा आहे, कसाही खर्च करा, काही करा. परंतु ज्या दिवशी त्याचं ते फळ टिकतं म्हणजे त्याच्या चोरीचा सुगावा लागतो, मग मात्र तिथून दुःख
सुरू होतं. आणि म्हणून कुठल्याही वाईट कर्माला काही दिवसाकरता तुम्हाला ते चांगलं वाटेल, पण मात्र त्याची परिणिती ही दुःखातच असते. अशुभ मजपर्यंत येऊन भिडणार नाही असे बोलत माणसाने अशुभाला कमी लेखू नये. थेंबा थेंबाने भांडे भरते, अगदी अल्प अल्प दुष्कृत्याने करता करता मूर्ख मनुष्य पापमय होऊन जातो. कधी कधी माणसामध्ये गर्व असतो की माझं काही होणार नाही. मला वाटतं तुम्हाला ती कथा माहिती आहे की नाही माहित नाही, पेपरला वाचली की नाही. तिचं आता मला नाव आहे ना, फिल्मीमध्ये खूप मोठा डायरेक्टर आहे तो, आणि त्याची बायकोही डायरेक्टर आहे, आणि तिने स्वतःच्या मुलीचीच हत्या केलेली होती आणि एका जंगलात फेकून दिलं, आणि 6 वर्ष त्याचा काही सुगावा लागला नाही. कारण हस्ती मोठी म्हटल्यावर त्यांच्यापर्यंत कोणी जाऊ शकलं नाही. सुगावा कसा लागतो ते बघा. कारण त्या बाईचा ड्रायव्हर, आता मला त्यांचं नाव आठवत नाही, चांगली मोठी हस्ती आहे, त्या पेपरलाही भरपूर ते प्रकरण गाजलेलं आहे. नाही, ती किमा बोरा मला वाटते ती डॉक्टर आहे, ती नाही, हे फिल्मीवाले आहेत. स्वतःच्या त्या डॉक्टरने दोघांनी मिळून केला होता तो. यांचं नाव दोघे डॉक्टर, हा हा आरुषीचा हत्याकांड. तर ते त्यांचा जो ड्रायव्हर होता, 6 वर्षांनी तो कुठेतरी प्यायला बसला, आणि मग पिण्यात पिण्यात त्याने ते सांगून टाकलं, आणि बाजूला एक हवालदार ऐकत होता. म्हणजे पापाचं फळ कसं पिकतं. त्यांना काय वाटलं होतं की आम्ही खूप पैशावाली लोक आहोत आणि आमच्यापर्यंत ते येणार नाही, परंतु ते पापाचं फळ पिकलं की ते 4ही दिशा तोडून ते तुमच्यापर्यंत पोहोचतं. त्याला कुठलाही बांध तुम्ही अडवू शकत नाही. मला वाटतं आता ते दोघेच्या दोघे जेलात. माणसाने एकदा पाप केले तरी त्याने परत परत पाप करू नये आणि पापात आनंद मानू नये. पापाची वाढ ही दुःखकारक होते. कुशल कर्म करीत जा, अकुशल कर्म करू नका. कुशल कर्म करणारे ही लोकी धन्य पावतात. आणि म्हणून बाबासाहेब आणि बुद्धही सांगतात की जो चांगलं कर्म करतो तो ही लोकी तर सुखी राहतोच राहतो, त्याच्यामध्ये कुठलीही दुर्गती येत नाही. परलोक तर माहिती नाही त्याच्यामध्ये काय होईल का नाही, पण सद्गुणी माणसं ह्या जन्मात आणि ह्या दुनियेत पण सुखी राहतात, त्यांच्यात दुर्गती येऊ शकत. तुम्ही विचार करा ना की आपण जर काही पापच नाही केलं तर भले एखाद्या वेळेस आपल्याला महाल भेटणार नाही, हे भेटणार नाही, पण जलात जायची तरी वेळ येईल का? किंवा दुर्गती होऊन तुम्हाला कोणी वाईट तरी म्हणेल का? नाही. कारण तुम्ही जर सत्य जीवनाने वागलात, व्यवस्थित काम केलं, धंदा केला, तर पोटाला भाकरी, राहायला घर आणि संसार व्यवस्थित चालेल. म्हणून बुद्धांनी माध्यमिक मार्ग सांगितला की तुम्हाला कुठल्याही लालचेपायी किंवा कुठलंही अकुशल कर्म करण्याची गरज नाही. कारण तुम्ही थोडं थोडं जरी करत जा. काही काही लोकांचं काय असतंय, आमच्याकडे असे होते की जे दारूचं दुकान चालवायचे आणि मग म्हणायचे की काही दिवस करायचे, पैसा कमवून घ्यायचा, मग हे सोडून द्यायचं आणि चांगल्या कामात जायचं. असाच माझा एक मित्र होता, त्याची दारूची भट्टी होती तिथे, आणि चिक्कार कमवलं त्याने. त्याच्याकडे 100 ट्रक आहेत, आता पण आहे, नाही असं नाही. मुंबईला जर तुम्ही गेलात, सावंत नावाचा ग्रस्त आहे, तर मी नाव घेतो, बिचारा जर ऐकलं तर परत म्हणेन माझं सांगायला लागलं म्हणून. 100 ट्रक आहेत, अजूनही त्याच्याकडे जवळ 15-16 फ्लॅट आहेत. मुंबईमध्ये 15-16 फ्लॅट म्हणजे तुम्ही विचार करा ती काय काय गोष्ट आहे. दारूच्या धंद्यावरच सगळं कमावलं आणि नंतर मग मुलं मोठं झाली, ते सोडून दिलं. मग ट्रक ब्रक घेतले सगळे, तो वाईट धंद्यात आला ना. मुलं वाईट धंदा करतायत, परंतु याच्या शरीराचा एकही पार्ट असा नाही की तिथं ऑपरेशन नाही झालं. किडनी फेल, लिव्हर फेल, आणि पैसा होता म्हणून सगळं शरीर. म्हणून त्याला त्याची पोरं पण म्हणतात आमचे बाबा इम्पॉर्टेड आहेत, म्हणजे पायात पण रॉड आहेत त्याच्या. कशाचं फळ आहे? त्याच माणसाला वाटत नाही. आणि तो कधी कधी आमच्याजवळ म्हणतो की नाही, आपण कितीही मनात आणलं की आता आपण ह्या वाईट कर्मातून चांगल्याच्यात आलो, तो वाईट कर्माचं फळ भोगावं लागतं. फक्त ते समजणाऱ्यावर आहे. तो म्हणतो मला समजलं, फक्त एवढंच समाधान आहे की मी जे केलं ते माझ्या मुलाला नाही करायला दिलं मी, तेवढं एक चांगलं आहे. पण त्या कर्माची फळं मला मिळतात. की माझ्या दारूच्या भट्टीवर कितीतरी लोक दारू पिऊन मेले असतील, कितीतरी हे झाले असतील, आणि त्याच्यामुळेच माझा एक एक अवयव निकामी होतोय. म्हणून तो म्हणतो शरीराचा असा एकही अवयव नाही की त्या अवयवाला मला सर्जरी करावं नाही लागली. डोळ्याचं ऑपरेशन झालं,
हार्ट अटॅक म्हणजे त्याची बायपास झाली, किडनी ट्रान्सफर झाली, सगळे प्रकार झाले. म्हणून आपण म्हणतात की जोपर्यंत आपला, म्हणून कधी कधी हा विश्वास बसतो ना की जोपर्यंत आपलं वाईट कृत्याचं फळ पिकत नाही तोपर्यंत ते भेटत नाही. तेवढ्या दिवसच किती समाधानी होता. 100 ट्रक आहे, 17-18 फ्लॅट आहेत, सगळं आहेत त्याच्याकडे अजूनही, पण तो स्वतःही म्हणतो की ह्या कर्माचं फळ माणसाला मिळतं. आणि असंही जर आपण बघत गेलं तर याच्यामध्ये कुठलंही कर्मकांड नाही, तुम्ही जसं कराल तसं भरा. कुशल कर्म करीत जा, अकुशल कर्म करू नका. कुशल कर्म करणारे हे लोक धन्यता पावतात. कामुकतेने दुःख निपजते, कामुकतेने भय निपजते. कामुकतेपासून मुक्त होतो तो दुःख आणि भय यापासून विमुक्त होतो. भूक हा सर्वात वाईट असा रोग आहे. संसार हे सर्वात मोठे दुःख आहे. हे सत्य उमगले की निब्बाण हे सर्वश्रेष्ठ सुख वाटू लागते. म्हणून मागे त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की भूक माणसाची आजही प्रत्येक हा प्रपंच आपला जो चाललाय तो कशा करताय, साधारणतः आपल्याला भूक लागते ना पोटा करता. मग आपण म्हणताना म्हणतो की सगळं मी पोटा करता करतो, पण जेव्हा पोट भरल्यानंतरही पुढच्या गोष्टी करायला लागतो मग तिथे लालसा येते. आणि म्हणून बुद्धाने मुळावरच घाव घातला. बुद्ध काय म्हणतात की भूक हाच रोग आहे. कारण इथेच कंट्रोल केलं तर मग पुढच्या सगळ्याच प्रक्रिया थांबतील ना तुमच्या. तुमच्या माहिती करता सांगतो की बुद्धाने भिक्षू करता भिक्षापात्रातच जेवायला सांगितलं. का? कारण तो जर 5 घरं मागत गेला तर प्रत्येक 5ही घरचं जेवण एक असेल का? प्रत्येकाच्या घरी वेगवेगळं होईल ना. म्हणून भिक्षूने 5 घरं मागायची आणि भिक्षापात्रात घ्यायचं, म्हणजे त्याला त्याची चव कळेल का त्या 5 घरची. वेगवेगळं जेवण असेल, फक्त त्याला त्याच्या पोटाची भूक क्षमेल. म्हणून भगवान बुद्धाने मुळात सांगितलं की भूक हा रोग आहे. आणि मग रोग असलो तर रोगाला काय घेतो आपण? औषध घेतो ना. मग जर भूक रोग आहे तर मग जेवण काय असलं पाहिजे? औषध असलं पाहिजे ना. आपण आता औषध म्हणून घेतो का? नाही. मग आता प्रत्येकाच्या घरामध्ये चालूच असतं की आज काय बनवायचं, उद्या काय बनवायचं. तेवढ्या नाही भागलं तर बाई गुगलवर जाते, नाही का. कढीच बनवायची असते पण ती गुगलवर बघून बनवते वेगवेगळ्या प्रकाराने. मग ही आपली भूक मिटवण्याचं आहे का? आजारावरचं औषध आहे का? भगवान बुद्धाने भिक्षूला जे भिक्षापात्रात जेवायला सांगितलं, पण किती घास खायला सांगितलं? 48 घास. 48च घास. आता 48 घास खायचे म्हणजे काय एका चपातीचा एक घास खायला नाही सांगितलं. असं 48 चपात्या खाईल भिक्षू. तुमच्या ह्या कांड्याच्या मध्ये असं बोट होतं ना माणसाचं, तर ह्या कांड्याच्या मध्येच तो घास राहायला पाहिजे, खाली नाही लोंबला पाहिजे आणि वरही नाही गेला पाहिजे. असे 48 घास खायचे. त्याला विकाल भोजन म्हटलं. आता आम्ही पण पाळत नाही, कोण पाळत बसलंय? कारण पहिली गोष्ट तर आम्ही चारिकाच करत नाही, तुम्ही लोक करू देत नाही. कारण आता इथं वर्षावासाला तुम्ही घेतले ना वाटून सगळ्यांनी भोजन दान. आता वर्षावासामध्ये भिक्षूला चारिका करायची परमिशन नाही, म्हणून तुम्ही घेतलं ते वाईट नका वाटू देऊ. कारण तो एक चांगला स्वभाव आहे की चारिका करणं वाईट नाही, त्याने गर्व हरण होतो. परंतु इथे बुद्धाने सांगितलं की जसा भूक रोग आहे आणि सगळं काही तुमच्या भुकेपायी तुम्ही करताय, कारण तुम्हाला कारण तेच आहे ना की पोटा करता करतो बाबा. मग त्या मुकेश अंबानीचं पोट आहे आणि तुमचंही पोट आहे. मुकेश अंबानीची बायको 5000 लिटरचा दुधाचा चहा पिते. तुम्हाला यकीन नाही वाटणार, तिचा ब्रेकफास्ट मला वाटते काहीतरी 5 लाखाचा असतो. पेपरला आलेलं आहे. तुम्ही जर तिचा लिव्हिंग लाईफ वाचलं तर तुम्हाला ते कळेल. गुगलवर मी गेला तर तुम्हाला मिळेल ते की तिचं लिव्हिंग ऑफ लाईफ कसं आहे. मग आता पोटा करता म्हटलं तर तिचं पोट असं काही इम्पोर्टेड आहे का? आणि आमचं पोट 2 भाकरी खाल्ल्या की त्या ह्या पोटाचं काम भागतंय ना. हा, हो हो, येत आहे. तेवढंच कशाला, मी बरेचसे माझे असे हे बघितलात की आता तुम्ही विचार करा ना की जे पाणी आहे, पाण्यामध्ये तुम्हाला फक्त जास्तीत जास्त बिस्लेरी माहीत असेल. आम्हाला आमच्या विहारात जर तुम्ही आलात तर आम्हाला एक 3 लाखाची मशीन दान दिलेली आहे एका जपानच्या माणसाने. मला अजूनही कळलं नाही की त्याच्या पाण्यात काय फरक आहे. पितो आम्ही त्याच मशीनचं पाणी पितो.
पण फरक काही नाही कळला. कधी जर आलात विहारात तर तुम्ही बघा, आहे तिथे 3 लाखाची ती एक मशीन लावलेली आहे आमच्याकडे. सांगण्याचा उद्देश असा आहे की ही जीवाची सोचले आहेत फक्त खाली, की आपण त्या उत्पन्न केलेल्या आपल्या आवश्यकता आहेत त्या कुठेही हे नाही. आणि म्हणून बुद्ध म्हणतात की तुम्ही जेवढ्या जेवढ्या आवश्यकता तुम्ही वाढवत जाल तेवढ्या तेवढ्या तुमच्या इच्छा वासना वाढत जातील. आणि मग तुमच्या ह्या इच्छा आणि वासना वाढत गेल्या तर मग मात्र तुम्हाला कुठलंही कर्म कुशल करता येणार नाही. मग आमचं कसं झालं, पोटा करतो करतो म्हणता म्हणता मग आम्हाला सगळ्या सृष्टीने शिकवलं. मग एका गरीबामध्ये आणि एका श्रीमंतामध्ये फरक आला. मग आमचं इन्कम वाढत गेलं. मग आम्हाला आमच्या पद्धतीने जगायचं म्हटल्यावर मग आमची लाचखानं आली. मग आम्हाला वेगवेगळे कृत्य आले. त्या कृत्यामधून आणि मग धम्म आणि धर्म ह्या गोष्टी वेगवेगळ्या होत जातात. आणि मग आम्ही इथे म्हणतो की भूक ही, बुद्ध म्हणतात भूक हा रोग आहे, पण आम्ही इथं भूक म्हणजे विलास बनवलं. मला बनवलं नाही, आपण विलासच बनवलं ना. काय होतं आता तुम्ही जर विचार करा की प्राण्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे. प्राणी आपल्यासारखा विचार करू शकत नाही. करतो का तो? नाही. प्राणी 3 गोष्टी करतो. तुम्ही कुठल्याही प्राण्याचं ऑब्झर्वेशन करा, तो दिवसभर चरतच असतो. कुत्र बघा, मांजर बघा, पक्षी बघा, कुणीही बघा, त्याच्या पुढे टाकलं की तो आपला खायला सुरू होतो. ते काही नाही म्हणत नाही. दुसरी गोष्ट, त्याला कुठलाच विचार नाही. स्वतःपुरता आहे पण दुसरा विचार आहे का त्याला? नाही. तो काही अशा चांगल्या कृती करू शकतो का? कारण माणूस का करू शकतो. आणि म्हणून माणसातच बुद्ध का निर्माण होतात, कारण तुमच्यात ती सद्सद्विवेक बुद्धी आहे. तुम्ही ते नियम पाळू शकता. पक्षामध्ये बुद्ध का होत नाहीत तर ते नियम पाळू शकत नाहीत. नाही ते एखाद्या गायीने बघितलं का त्याच्या बाळाच्या डोळ्यात काजळ घालताना? नाही. ते जन्मले की म्हणते बाग तसा जसा व्हायचं, माझं काम आहे तुला दूध पाजण्यापुरतं तेवढं पाजते. आम्ही त्या मुलाचं एवढं सुरू होतं, आमच्यावर जन्मलं की त्याला मांडीवर घे, मग त्याला ग्राईप वॉटर जिपला हे ते सर्व सर्व करत बसतो आम्ही. का? कारण आमच्यात ती सतत विवेक बुद्धी आहे की त्याला त्याच्या पद्धतीने वाढवणं. ती प्राण्यात आहे का? नाही. मग प्राण्यामध्ये भूक आहे तर ते नेहमीच चरत राहतं. तुमच्यामध्ये सद्सद्विवेक बुद्धी, मग तुम्ही प्राण्यासारखं चरतच राहायचं का? कारण त्या भुकेला तुम्हाला रोग समजता आला पाहिजे आणि मग तुम्हाला त्या दुःखाची परिभाषा समजेल. मग तुम्हाला तो निर्वाणाचा अर्थ समजेल. कारण जोपर्यंत तुम्ही तुमच्या इच्छेवरती विजय मिळवत नाही तोपर्यंत तुम्हाला निर्वाणाचा अर्थ समजणारच नाही. ज्याप्रमाणे वज्र एखाद्या मौल्यवान रत्नाचा भंग करते तसे स्वनिर्मिती स्वयंपोषित पाप स्वकर्त्याचा नाश करते. आणि मग आपला नाश कोण करतोय? आपणच करतो ना. ते उदाहरण देतात की एखादं लोखंड आहे. आता लोखंड निर्जीव वस्तू आहे की नाही, पण तरी तिचा क्षय होतो ना. लोखंडाचा क्षय होतो. कशाने होतो? त्याला गंज कोणापासून? स्वतःपासूनच निर्मित होतं, करतो ना तो. मग आमचाही क्षय कशामुळे होतो की आम्हीच आमची स्वतःची निर्मिती करत असतो ना. पाप करणं म्हणजे आम्ही आमचा गंज निर्माण केलेला आहे. मग आम्ही आमच्याच म्हणजे स्वतः आम्ही केलेल्या दुष्कृत्यामुळे आमचा विनाश होतो. आणि म्हणून ही दुष्कृत्य आम्ही करू नयेत त्याच्याकरता हा धम्म आहे. म्हणून तिथे सत असत आणि पाप, की काय सत आहे काय असत आहे आणि काय पाप आहे. म्हणून अनावधानाने कधी कधी आपल्यात मन असते की नाही, मन म्हटल्यापेक्षा आपण सहज म्हणतो आमच्याकडून चुकून झालं. चुकून झालं तर मग ते काय पाप नाही. बुद्धमध्ये ही संकल्पना एकदम उलट आहे. बेसावध राहायलाच नाही सांगितलं तुम्हाला. बुद्धाने काय सांगितलं की सावध चित्ताने सगळे कामं करा. आणि मग त्याला ते उदाहरण देतात की समजा एखादी तप्त सळई आहे आणि तिच्यावर तुम्हाला पाय द्यायला सांगितलं तर कसा देसाल तुम्ही? सावध चित्ताने द्याल की नाही? आहे पाय तर द्यायचाच, पण लगेच त्या कोणाला उडी मारून जा. पण तो जर अनावधानाने पडला तर आजपर्यंत भाजत जाईल ना ते, कारण तुम्हाला माहिती नाही खाली काय. बुद्ध सांगतात असं पाप आहे. अनावधानाने पण होता कामा नये. अनावधानानं झालं तर त्याची सजा खूप मोठी मिळेल तुम्हाला. आणि म्हणून अकुशल कर्म हे सावध चित्ताने, जर तुम्ही सावध चित्तात असाल तर तुमच्या हातून अकुशल कर्म पण घडणार नाहीत. म्हणून ते सांगतात की दुष्कृत्य आणि स्वतःला मारक ठरणारी कृत्ये
माणसाला सहज करता येतात, परंतु जी उपकारक आणि हितकारक कृत्य असतात ती मात्र करायला कठीण असतात. आणि म्हणून आजही जर सांगितलं की पिक्चरचं तिकीट काढून देतो, मला वाटतं कॉलनीची कॉलनी खाली होईल पिक्चरला जायला, नाही? विहारात या म्हटलं तर सांगण्याचा उद्देश, कारण कोणाच्या स्वातंत्र्यावर घाला नाही घालायचा. इथे उदाहरण सांगितले की तुम्हाला वाईट कृत्य करायला किंवा अकुशल कृत्य करायला मन लवकर धजावतं, चांगलं काम करणं कठीण आहे. म्हणून त्या शरीराला किंवा त्या मनाला ती सवय लावा लागते चांगलं काम करण्याची. दुसरी गोष्ट आहे लोभ आणि तृष्णा. पहिलं बघितलं आपण सत असत आणि पाप. दुसरं आहे लोभ आणि तृष्णा. आता लोभ आणि तृष्णामध्ये काय फरक आहे? लोभ अशी गोष्ट आहे की जी आपली नाही पण ती आपली व्हावी वाटते आणि परत परत व्हावी वाटते. तर तृष्णा ही तिचीच भगिनी आहे. तृष्णा पण ही मनात उत्पन्न व्हावं लागतं. लोभ हा दुसऱ्या वस्तूचा आहे आणि तृष्णा मनात उत्पन्न होणारी आहे, आणि या दोन्ही गोष्टी वाईट आहे. हा बुद्धाचा धम्म तुम्हाला आचरण शिकवत नाही. म्हणजे बुद्धाचा जीवन मार्ग काय सांगतो? लोभ तृष्णा यांच्या आहारी जाऊ नका, त्याच्या आहारी न जाणे हा बौद्धाचा जीवन मार्ग आहे. मग आता आपण जर म्हटलं की लोभ प्रत्येक गोष्टीत जर शोधायचा झाला तर आपल्याला लोभ असतो. मग काय लोभ आहे? मी कालही सांगितलं की कधी कधी माणसाला एखाद्या घराण्यामध्ये जर मुलीच जन्माला आल्या तर मुलगा होणं हा एक लोभच आहे ना. काही फायदा आहे का? मुलगा मुलगी दोन्ही सारखेच आहेत, परंतु तरी त्या घराण्याला त्या मुलाचा लोभ आहे. मग त्याच्याकरता काय काय कृत्य होतात हल्ली? बरेचसे होतात. मग मुलगा पाहिजे म्हणून दुसऱ्या किंवा तिसऱ्या मुलीच्या पाठीवरती गर्भलंग निदान केल्या जातं आणि मुलीची गर्भाशयामध्येच हत्या केली जाते. वाईट कृत्य लोभापायी घडतं की नाही? लोभ कोणाचा आहे तुम्हाला? मुलाचा. पण हत्या कोणाची करताय? मुलीची. म्हणजे एका लोभापायी पाप घडतं की नाही? म्हणून आणि तृष्णा, मुलाची तरी ते तृष्णाच आहे ना. आणि जर तुमच्या मनाने ठरवलं, मी मागे उदाहरण दिलं होतं की पंडित जवाहरलाल नेहरूला एकच मुलगी, त्याने मनात जर आणलं, समजा कमला नेहरू जरी कॅपेबल नव्हत्या, तर लोक सांगत होते त्यावेळेस त्यांना टीबी झाली होती, तर काय पंडित जवाहरलाल नेहरू दुसरी बायको करू शकत नव्हते का? करता आली असती. त्यांच्याकडे एवढे गडगंज संपत्ती होती, त्या जमान्यामध्ये खूप श्रीमंत होते, पण तरी त्यांनी नाही केली. एक प्रगल्भ होते ते की मुला आणि मुलीमध्ये नाही. कारण आता हल्ली पण मुली, आता आपल्याकडे फॅशन काय होते की आमचं नाव चाललं पाहिजे, वंश चालला पाहिजे. काय असतं आमच्याजवळ? जास्तीत जास्त एक घर आहे की नाही. याच्या पलीकडे काय असतं? काय नाही. त्या पंडित जवाहरलाल नेहरू जो खूप होतं तेही नाही, त्या मोतीलाल नेहरूंनी त्यांनी सगळं दान देऊन टाकलं. आणि आम्हाला आमच्या एका घराकरता वंश पाहिजे, म्हणजे लोभ आणि तृष्णा कुठे उत्पन्न होतात? आमच्याजवळ काहीच नाही, तरी पण आम्हाला ते पाहिजे, आणि त्याच्याकरता मग आम्ही पाप करायला लागतो. तर ती जीवनशैली बुद्धाची आहे का? नाही. आता जर तसं बघायलाच गेलं तर मी नेहमी सांगत असतो की शुद्धोधनाचा मुलगा कोण होता? सिद्धार्थ. सिद्धार्थ आणि नंद दोनच मुलं ना, दोघांनीही दीक्षा घेतली. सिद्धार्थालाही राहुल झाले, राहुल तर 7व्याच वर्षी झाले, म्हणजे वंश बुडाला करायला तिथं. पण त्यांच्या वंशाचं नाव आजही आहे ना. मला सांगा बरं, तुमच्यातल्या कोणा जणाला तुमच्या खापरपंजाचं नाव माहिती आहे का? नाही ना. कारण का? कारण फक्त आपण अपेक्षा पकडतो. आमचा वंश चालणार, म्हणजे याला लोभ म्हटलं आणि ती तृष्णा म्हटलं. लोभ आणि तृष्णेमुळे आमच्या हातून जे घडतात ती बुद्धाची जीवनशैली नाही. आणि बुद्धाने ते सांगितलं का की स्वतःच्या आचरणाने अनुकरणाने करून टाकलं की त्यांनी त्यांचा वंशच बुडून टाकला. ते शुद्धोधन शेवटी त्यांनी, त्या शुद्धोधनाने एक काम केलं की सिद्धार्थाकडून वचन घेतलं की बाबा रे, आता लहान वयात जर कोणाला दीक्षा द्यायची असेल तर त्यांच्या मायबापाची परमिशन घ्या. तेवढं एक काम करून ठेवलं आपल्याकडे. अजूनही आपल्यातलं काय कोणी हाताला धरून आता
असं उदाहरण आहे का महाराष्ट्रामध्ये एखादं की 7 वर्षाचा पोरगा झाला, हाताने नेऊन भंतेजीच्या हवाली केला, भंतेजी मी हे दिलं दान. ज्या दिवशी ही आपल्याकडे प्रगल्भता येईल, कारण ज्या दिवशी तुमच्यातला हा लोभ जाईल की ते जीवन चांगलं आहे. होऊ शकतं तुम्ही जर दिलेला एखादा तुमचा मुलगा बुद्ध होईल, अरहंत होईल, किंवा या देशामध्ये खूप मोठा घडेल, परंतु ती प्रगल्भता अजून आपल्याकडे आली नाही. म्हणून लोभापासून काही चांगलं होतं का? नाही. परंतु लोभ जर तुम्ही सोडला आणि तृष्णा सोडल्या तर चांगलं होतं की नाही? जर यशोधरेने त्यावेळेस सांगितलं असतं की राहुलला नाही दे, गौतम बुद्धाला बोलले अरे बाबा तू एकटा गेला तर जा, याला तरी मला वाढू दे. त्यांनी काय तिने पाठीमागे पाठवला, स्वतःही झाली. म्हणून लोभ आणि तृष्णा ह्या जीवनाच्या असमाधानकारक गोष्टी आहेत आणि हा बुद्धाचा जीवन मार्ग नाहीये. बुद्धाचा जीवन मार्ग काय की लोभ आणि तृष्णेपासून दूर राहणं. धनाचा सारखा वर्षाव होत राहिला तरी कामना शमत नाही. सुज्ञ लोक जाणतात की कामना ही अशक्य व दुःखकर आहे. अलेक्झांडर याचं नाव ऐकलं असेल तुम्हाला की तुम्ही जग जिंकायला निघाला होता आणि तो सर्व दुनिया जिंकत जिंकत आला. ही स्टोरी तुम्हाला कोणी सांगत नाही. तो बिहार पर्यंत आला होता आणि बिहारमध्ये बुद्धभूमी आहे आणि त्याने सगळं जग जिंकत आला. तिथूनच परत गेलेला आहे, तो पुढे नाही आला, कारण तिथे त्याला तो भिक्षू भेटलेला आहे. आणि त्या भिक्षूने सांगितलं की हे जग जिंकल्यावर मग काय करशील? तुझ्या मनातली तृष्णा जाईल का? आता तुम्हाला जर सांगितलं की तुम्हाला तुम्ही म्हणला आता औरंगाबादच्या ज्या घरावर बोट ठेवाल ते घर तुमचं, तुम्ही एका घरावर समाधान होईल का? नाही. म्हणता हेलिकॉप्टर मध्ये बसू द्या आणि वरून सगळंच बघते, सगळं माझं. औरंगाबाद झाल्यावर तरी मिळेल का? उडी मुंबईकडे जाईल ना. तिथं म्हणसाल तिथं खूप मोठमोठ्या इमारती. तसं त्या अलेक्झांडरला प्रश्न विचारला की ठीक आहे, तू जग जिंकल्यावर काय करशील? तुझी तृष्णा संपणार आहे का? आणि मग जग जिंकल्यानंतर तुझ्याकडे जिंकायला काय आहे? त्यावेळेस त्याला माहित नव्हतं की चंद्रावर बी जाता येतं, याच्यावर बी जाता येते. आणि तिथून तो परत गेला आणि परत त्यांनी काय सांगितलेलं माहितीये का की जेव्हा मी मरेल तेव्हा माझे दोन्ही हात मोकळे ठेवडा आणि ते दिसू द्या लोकांना. हे अलेक्झांडरचे शब्द आहे की मी जेव्हा माझी प्रेत यात्रा तुम्ही काढून न्याल तेव्हा माझे दोन्ही हात दोन्ही साईडनी मोकळे दिसू द्या लोकांना, कारण लोकांना दिसू द्या की मी जग जिंकायला निघालेला माणूस, जाताना मात्र माझे दोन्ही हात खाली आहे, काही सोबत नेता येत नाही. म्हणून लालसा आणि तृष्णा आणि लोभ कितीही केला तरी तुम्हाला काही नेता येईल का? जशी मी ती मागे कथा सांगितली होती तुम्हाला की जसे 4 बायका असतात प्रत्येक माणसाला, आणि भगवान बुद्धांनी सांगितलं होतं की त्या राजाला की तू 6 महिन्यांनी मरणार आहेस. त्याला 4 राण्या होत्या आणि तो मग विचार करतो आता कोणाला, आता इथं आपल्याला सांगितलं की तुम्ही 2-4 दिवसांनी मरणार आहे, तर आपले बी घबरगुंडी उडेल ना. जर आपल्याला वाटलं की आपल्या सोबत कोणी येणार आहे, आता कुठल्याही गावाला जरी निघालो आपण, शक्यतो एकटे नाही जात ना, कोणीतरी सोबत यावं, कोणीतरी काही करावं अशी इच्छा असते. तसा तो प्रत्येकाला, पहिली मोठी राणी थोडी म्हातारी दिसायला लागली म्हणून दुसरी तिसरी केलेली असते, चौथी तर एकदम जवान असते आणि म्हणून तो तिच्याकडे जातो तिला विचारतो की बघ आता मी मरणार आहे 6 महिन्यांनी, माझ्या बरोबर येतेस का? आणि काय वेळ बिळ झाला की काय वेळ, तो मेला की मी इकडे निघून जाणार आहे. नाराज होतो, पण तरी का आता 6 महिन्यांनी मरणार आहे, त्याला वाटतं काय राणीला शिक्षा द्यावी, म्हणून तिसरीकडे जातो. तिसरीला विचारतो की मी आता मरणार आहे 6 महिन्यांनी, मी तुझा सल्ला विचारला, तुला खूप सोनं नाण्याने मिळवली, तू येशील का माझ्यासोबत? ते म्हणते मी काय तुझ्या बरोबर येणार नाही, पण ज्या दिवशी तू मरशील त्याच दिवशी मी दुसरा करणार आहे, पाहून पण ठेवलाय म्हणते. मग दुसरीकडे जातो. दुसरी थोडीशी बरी असते, ती म्हणते ठीक शेवटपर्यंत तर नाही येणार पण मशानापर्यंत येते म्हणे. मग तिथून तिथे तू जातो, जा माझी मी जाईल. पण जी पहिली बायको असते तिच्याकडे जातो तर ती तयार असते आणि ते अगदी गेले की महाराजाची लगेच सेवा करते, प्यायला पाणी बिणी महाराज या. म्हणतो अरे हिच्याकडे मी कधी बघितलं नाही, काय नाही, हिची एवढी दुर्दशा केली, हिच्या उरावर 3-3 बायका आणल्या आणि तरी हिने आल्या आल्या माझं स्वागत केलंय.
तो सांगायला जातो, म्हणते महाराज बसा जरा, पाणी बिनी प्या, खूप दिवसांनी आलात, काय झालं म्हणे आता सांगा. म्हणे मी 6 महिन्यांनी मरणार आहे. ते म्हणे मला माहिती आहे तुम्ही मरणार आहेत म्हणे. तुला माहिती आहे म्हणे येशील माझ्या बरोबर. हा म्हणे येते ना तुमच्या बरोबर. तुमच्या बरोबर नाही यायला मला काय झालं, कारण तुमची बायको आहे, अर्धांगिनी आहे, मी येईल म्हणे तुमच्याबरोबर. तर राजाला तर तुम्हालाही विचार पडला असेल की असं कोण सोबत जाते का. तर ह्या अस्तित्वात नसलेल्या राण्या नाही, पण त्या प्रत्येकाला असतात. आणि म्हणून जी शेवटची राणी होती तर ते तुमचं नाव आणि प्रतिष्ठा आहे. की माणूस मेलं की लगे नावही निघून जातं आणि प्रतिष्ठाही निघून जाते. मग तुम्ही आमदार आहे की खासदार आहे, तुमचं नाव काय आहे. जर तुम्ही मेला दवाखान्यात तर लोक नाव घेऊन नाही म्हणत, कोणी आलं काय म्हणतात, बॉडी आली का म्हणतात की नाही. म्हणजे तिथं तुमचं नावही जातं आणि प्रतिष्ठाही जाते. ही 4 नंबरची राणी. तर 3 नंबरची राणी काय, ती म्हटली होती ना मी पाहून ठेवलाय दुसरा म्हणून. तुमची संपत्ती आहे ना. तुम्ही गेले की मुलं तयारच असतात, भांडायला तयार असतात. एखाद्याने विल करून ठेवलं म्हणजे ती तिसरी बायको आहे. दुसरी काय, जी म्हटली मसनापर्यंत येईल, ते तुमचे सगळे सोयरे नातलं भाऊ बन तिथपर्यंतच येतात ना सगळे. हिंदू असेल तर राम नाम सत्य येतं, आमचे असतील तर नमोतस्स म्हणतात, बाकी संपलं, तिथून परत येतात. पण पहिली बायको कोण आहे, तर तुमचं कर्म आहे, तुम्ही केलेली चांगली कर्म आहे, आणि ती मात्र तुमच्या सोबत येतात. जर चांगली कर्म केली असतील तर सद्गती मिळते, आणि वाईट कर्म केले असतील तर दुर्गती होते. आणि म्हणून माणसाला कुठलाही लोभ नसावा, कारण लोभ माणसाला दुर्गतीकडे नेतो. तृष्णा ही माणसाला दुर्गतीकडे नेते, आणि ती कधीही क्षमत नाही, ती कधीही कमी होत नाही. आणि म्हणून तृष्णा आणि लोभ माणसाला कसा कमी करता येईल याच्यामध्येच बुद्धाची वर्तणूक आहे, किंवा बुद्धाचा हा जीवन मार्ग आहे. जो स्वर्ग लोकेच्या काम भोगातही आनंद मानित नाही, जो तृष्णेचा सय करण्यास सदैव रत असतो, तो सम्यक संबुद्धाचा शिष्य होय. लोभातून दुःख उत्पन्न होते, लोभातून भय निर्माण होते. लोभातून पूर्णपणे विमुक्त झाल्याने दुःख आणि भय यापासून मुक्तता लाभते. तृष्णेतून दुःख उत्पन्न होते, तृष्णेतून भय निर्माण होते. तृष्णेपासून पूर्णपणे विमुक्त झाल्याने दुःख आणि यापासून मुक्तता लाभते. जो जीवनाचे खरे ध्येय विसरून काम भोगाच्या मागे लागतो आणि अहंकारी बनतो, तो ध्यान चिंतनात काळ व्यतीत करणाऱ्याचा दोष करू लागतो. जवळची कुठलीही वस्तू हरवली तर दुःख वाटते, म्हणून माणसाने कशा संबंधी आसक्ती ठेवू नये. ज्यांना कोणतेही अतिप्रिय अथवा द्वेष करण्याजोगे वाटत नाही त्यांना कोणतीच बंधने नसतात. काम भोगापासून दुःख आणि भय उत्पन्न होते. जो काम भोगासक्त नाही त्याच्या वाट्याला भय आणि दुःख येत नाही. आसक्तीमुळे दुःख आणि भयही उत्पन्न होतात. जो आसक्तीच्या बंधनातून मुक्त आहे त्याला दुःख नाही, भय नाही. कामुकतेतून दुःख उत्पन्न होते, कामुकतेपासून भय उत्पन्न होते. तो कामुकतेच्या बंधनातून मुक्त आहे त्याला दुःख आणि भय होत नाही. सांगायचं गोष्ट की कामुकताही झालं ह्या वासना आणि लोभाच्याच प्रक्रिया आहे. कारण कुठली गोष्ट, आता आपण म्हटलं की भय कसं निर्माण होतं. आता तुम्ही केवढी मोठी संपत्ती जमवली, तर तिथे चोरापासून तुम्हाला भीती आहेच ना, की तिचं काय होईल काय नाही होईल. तुम्ही 25 लाखाची गाडी घेता आणि घरात जर पार्किंग नसेल तर रोडवरती पार्क करावं लागते ना, मग भीती असते की नाही. चोर याच्यातलं काही काढून तर नाही नेणार, काच तर नाही फोडणार. म्हणजे तुमच्या कुठल्याही गोष्टीतून, लोभातून आणि याच्यातून काय निर्माण होतं, भय निर्माण होतं, भीती निर्माण होते. सुख कधी निर्माण होतच नाही. कारण सुख आपण कितीही चिंतायला गेलो, 25 लाखाची गाडी घेतली तेवढ्या पुरतं सुख आहे ती दारात आणेपर्यंत. अंगावर भरपूर दागिने घातले, कुठपर्यंत सुख आहे ते, तेवढ्या पिरियड पुरतं. परंतु ते भयच निर्माण करते, कारण ते जाईल हे मोठं भय आहे. कधी कधी शिक्षणामध्ये म्हणतात ना की कलेक्टर झालं की सुख होईल. ती नोकरी जाण्याचंही त्याला भय असतं. नेहमी तो त्या भयात जगत असतो. नेहमी आपणही कशात जगतो, भयात जगतो. आणि म्हणून ज्याने तृष्णा, जो खरा भिक्षू झाला त्याला कशाचं भय आहे का, काय गरज नाही. 5 घरी भिक्षा मागितली, आजचं काम भागलं, आरामशीर झोपलं.
लोभ आणि तृष्णा असणाऱ्या माणसाला झोप येईल का? नाहीच येऊ शकत ना. कारण गाडी बाहेर पार्क केलेली आहे, त्याला उठून वाटत असेल कोणी दगड तर नाही मारला, कोणी काय तर नाही केलं, म्हणून सकाळी उठल्या उठल्या काय करेल, तो गाडी जाऊन बघतो ना. भिक्षूला तसं काही होणार आहे का? भिक्षूला जास्तीत जास्त झाला की 5 वाजता उठून ध्यानाला बसेल. तशाच प्रकारचे की लोभ आणि तृष्णा माणसाला भय निर्माण करतात, तर चिंता निर्माण करतात, आणि म्हणून दुःख हे तुम्हाला लोभ आणि तृष्णेच्या पाठोपाठ येतं. म्हणून बुद्ध धर्माची जीवन पद्धती आहे का ती लोभ आणि तृष्णा हे बुद्ध तुम्हाला शिकवत नाहीत. तर बुद्ध एकदम तुम्हाला सगळं सोडायलाही सांगत नाही. ज्या आवश्यक गोष्टी आहेत, आपण प्रत्येक गोष्टी तुम्ही ध्यान द्या काय सांगितले त्यांनी, की जसं हिंसेचंही सांगितलं. हिंसेमध्ये बुद्धाने काय सांगितलं? इच्छा आणि आवश्यकता. तसं लोभ आणि तृष्णा म्हणजे लोभच नाही. आता तुम्ही जेवणाचाच लोभ सोडून दिला तर भुके मारावं 63व्या दिवशी मारायचंच ना, असंही सांगितलंय का बुद्धाने? नाही. मग इथं कुठे जावं लागतंय आपल्याला? परत आर्य अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक आजीविका. ती केली की तुम्हाला कुठलं भय येणार नाही, काही येणार नाही, लोभ बी उत्पन्न होणार नाही. म्हणून बुद्धाने तुम्हाला दरिद्रता बी नाही शिकवली, तर बुद्धाने तुम्हाला अति लोभही नाही शिकवला. बुद्धाने तुम्हाला सम्यक मार्गावर चालायला शिकवलं. कामुकतेपासून दुःख उत्पन्न होते, कामुकतेपासून भय उत्पन्न होते. जो कामुकतेच्या बंधनातून मुक्त आहे त्याला दुःख नाही, भय नाही. लोभापासून दुःख उत्पन्न होते, लोभापासून भय उत्पन्न होते. जो लोभ मुक्त आहे त्याला दुःख नाही, भय नाही. जो शीलवान व प्रज्ञावान आहे, जो न्यायी आणि सत्यवादी आहे, जो आपले कर्तव्य पुरे करणार आहे, अशा पुरुषावर लोक प्रेम करतात. तर मला सगळं तुमच्या पुढे बाबासाहेब आणि रतन टाटा ठेवला, कोण आवडेल तुम्हाला? बाबासाहेबच आवडतील. का? कारण ते शीलवान आहे, त्यांनी दुसऱ्यावर परोपकार केलेला आहे. लोभ आणि तृष्णेपासूनचा विरहित माणूस जर कोण असेल तर जगातले 2च उदाहरण आहेत, एक भगवान गौतम बुद्ध आणि दुसरे बाबासाहेब. जर बाबासाहेबाला लोभच करायचा असता तर आज जगातल्याच काय कुठल्याही माणसापेक्षा बाबासाहेब श्रीमंत असते. परंतु ते सुखी असते का? नाही. म्हणून बाबासाहेबांनी कधीही आपल्या तृष्णा किंवा आपला लोभ, कारण लोभ त्यांनी धरला नाही. जर लोभ धरला असता मग मात्र आपण अशा चांगल्या विहारामध्ये बसून असं चांगलं प्रवचन ऐकलं नसतं. कारण बाबासाहेबांनी लोभ आणि तृष्णेचा त्याग केला म्हणून केवढी तरी मोठी क्रांती झाली. आम्ही जर छोटासा जरी त्याग केला तर आमच्या घरापुरती तरी क्रांती होईल, किंवा आमच्या पुरती तरी क्रांती होईल, आणि ही आपल्या जीवनात घडो. आज आपण हे प्रवचन इथेच थांबूया, बाकीचा धडा उद्या बघू.